नमस्कार मित्रांनो. आजचा जो अनुभव मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तो आपल्याच चॅनलवरच्या विपुल नावाच्या एका वाचक मित्राने मला पाठवलेला होता आणि तो अनुभव मी आता त्यांच्या शब्दामध्ये तुमच्यासमोर सादर करत आहे. नमस्कार, माझं नाव विपुल. मी आज तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो माझ्या आयुष्यामध्ये घडलेला एक खराखुरा अनुभव आहे आणि या अनुभवाला घडून आता बरीच वर्ष झालेली. म्हणजे मित्रांनो, माझं 10वीपर्यंतचं शिक्षण माझ्याच गावामध्ये झालं. माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यात. माझ्या घरामध्ये माझे आई बाबा आणि मी असे आम्ही तिघेच होतो. आई बाबांना मी एकुलता एकच मुलगा. माझ्या गावामध्ये त्यावेळी 10वीपर्यंतची शाळा होती. त्यामुळं माझं 10वीपर्यंतचं जे शिक्षण होतं ते माझ्याच गावामध्ये पूर्ण झालं. त्यानंतर मला आता 11-12वीचं शिक्षण घ्यायचं होतं, पण त्याच्यासाठी मला लांब तालुक्याच्या ठिकाणी जावं लागणार होतं आणि त्यावेळी माझ्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी जायला फारशी कोणती अशी सोय नव्हती. वडील पण कामानिमित्त बाहेरच असायचे. त्यामुळं आमच्या घरातली जी एक गाडी होती ती वडिलांकडेच असायची आणि त्यासाठी माझ्या आईनं मला मावशीच्या घरी ठेवायचा निर्णय घेतला. माझी मावशी त्यावेळी कोकणामध्ये राहिली होती आणि मावशीच्या घराच्या बाजूलाच मोठं कॉलेज पण होतं. तिथं 11-12वीची सगळी सोय होती आणि मावशीच्या घरापासूनच कॉलेज जवळ असल्यामुळं आईनं तो निर्णय घेतलेला होता. आणि तसं पण माझ्यासोबत मावशीचा मुलगा पण होता. तो पण माझ्याच वयाचा. त्याची पण 10वीच कंप्लीट झालेली होती आणि आईनं मला मावशीकडे पाठवून दिलं. त्यानंतर मावशीनं माझं आणि माझ्या मावस भावाचं तिच्या घराच्या शेजारच्या कॉलेजमध्येच ॲडमिशन करून दिलं. आम्ही दोघांनी पण सायन्सला ॲडमिशन घेतलं आणि तिथं आमची एक नवीन कॉलेज लाईफ सुरू झाली. तिथं आमचे बरेचसे चांगले मित्र झाले. ती 2 वर्ष मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही. माझी मावशी आणि ते कॉलेज ज्या भागामध्ये होतं तो भाग एकदम निसर्गाने वेढलेला होता. आजूबाजूला सगळीकडे डोंगर रांगा. पावसाळ्यामध्ये तर तिथलं निसर्ग सौंदर्य असं काही बहरून यायचं की आपण स्वर्गात आलोय असं वाटायचं. हिरवेगार गवताचे गालीचे पांघरलेले डोंगर आणि त्या डोंगराच्या मधून वाहणारे धबधबे आम्ही त्यावेळी आमच्या डोळ्यांनी बघितलेले होते. आणि ती 2 वर्ष कशी निघून गेली ते आम्हालाच कळलं नाही. आणि 12वीपर्यंतचं माझं शिक्षण तिथंच पूर्ण करून मी पुन्हा माझ्या घरी निघून आलो. त्यानंतर आम्ही इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केलेलं होतं आणि माझा पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये नंबर लागला. माझ्या मावस भावाचा कोल्हापूरला नंबर लागला. त्यामुळं आता आमची जोडी फुटलेली होती आणि आमच्या दोघांच्या जोडीबरोबरच आमचे 11-12वीतले सगळे मित्र पण आता वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गेलेले होते. आणि आता आपण आपल्या मूळ प्रसंगावर येऊया. त्यावेळी मी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला होतो आणि मला वाटतं त्या दिवशी शुक्रवारचा दिवस होता. मला त्या दिवशी माझ्या मावस भावाचा, ज्याचं नाव सागर, त्याचा फोन आला आणि सागर मला म्हणाला की विपुल, आपल्या 11-12वीतल्या मित्रांनी आपल्या कॉलेजवर गेट टुगेदर आयोजित केले, त्यामुळे तुला यावंच लागेल. तसं मला पण बऱ्याच दिवसापासून माझ्या 11-12वीतल्या मित्रांना भेटायची खूपच इच्छा होती आणि तसा पण माझा मावस भाऊ सागर याची आणि माझी मैत्री पण खूपच चांगली होती. त्यामुळं मी त्या गेट टुगेदरला जायचं ठरवलं. आईला सांगितलं तसं आईनं पण लगेचच परमिशन दिली, कारण मी माझ्या मावशीच्याच घरी जाणार होतो आणि त्या दिवशी शुक्रवार असल्यामुळं मला शनिवार रविवार असे पुढचे 2 दिवस सुट्ट्याच होत्या आणि त्यामुळं मी शुक्रवारी दुपारीच मावशीच्या घराकडे जायला निघालो. साधारणतः एक 2-2.5 तासाचा प्रवास करून मी माझ्या मावशीच्या घरी पोहोचलो. माझा मावस भाऊ सागर माझी वाटच बघत उभा राहिलेला होता. मला बघितलं की त्याला खूपच आनंद झाला. तिथं पोचल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशीच्या गेट टुगेदरची सगळी तयारी करायला लागलो. दुसऱ्या दिवशी शनिवार होता आणि त्या दिवशी सकाळी 10 वाजता आमचे बऱ्यापैकी जुने मित्र कॉलेजमध्ये एकत्र झाले होते. दुपारच्या जेवणाची पण सोय आम्ही तिथंच कॉलेजवर केलेली होती आणि आमचा गेट टुगेदर एकदम मस्तपणे पार पडला. तो दिवस एकदम मस्त गेला आणि एकदाचा 3 वाजता आमचा तो गेट टुगेदरचा कार्यक्रम संपला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि त्यानंतर मी आणि सागर आमच्या घरी आलो. त्यावेळी दुपारचे 3:15 वाजलेले होते. आम्ही ज्यावेळी घरी आलो त्यावेळी मावशी पण घरामध्ये नव्हती. मावशीला पण थोडंसं काम होतं म्हणून ती तालुक्याच्या ठिकाणी गेलेली होती आणि तिनं सकाळीच आम्हाला जाताना सांगितलं होतं की तिला यायला कदाचित संध्याकाळ पण होईल. त्यामुळं आता घरामध्ये फक्त मी आणि सागर आम्ही दोघेच होतो. आता आम्ही जसं घरी आलो तसं मी सागरला विचारलं, सागर, अजून मावशीला यायला बराच वेळ आहे, आता आपण काय करायचं? तसा सागर म्हणाला, तू म्हणशील ते करूया. तसं मी सागरला म्हणालो, मग चल ना, आपण त्या मागच्या डोंगरावरचं ते जुन्या किल्ल्यावरचं शिव मंदिर आहे तिथं जाऊया ना. तसे सागरचे डोळे एकदम विस्फारले आणि तो म्हणाला, काय? अरे तुला माहीत आहे ना पण ती जागा कशी आहे? तसं मी सागरला म्हणालो, अरे सागर, तू अजून पण असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवतोस आणि तसं पण ती जागा संध्याकाळी 5 नंतर बंद होते. आत्ता फक्त 3:15 वाजलेत आणि असं पण आपण 1 तासाभराच्या आतच त्या मंदिरावर जाऊन येऊ शकतो.
पण सागर मात्र तिकडे जायला सारखा आडेवेडे घेत होता, कारण त्या मंदिराची हिस्ट्रीच तशी होती. ती काय होती ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आमच्या मावशीच्या घरापासूनच मागं एक 2-3 किलोमीटरचं अंतर गेलं की एक मोठा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया लागायचा आणि तिथं एक छोटंसं जंगलच होतं. त्या जंगलामधून एक 2-2.5 किलोमीटरची पाऊल वाट होती आणि तो रस्ता पार करून गेला की पुढं एक मोठी डोंगर रांग लागायची आणि त्या डोंगर रांगेच्या पहिल्याच डोंगरावर एक मोठा पुरातन गड होता. त्या गडाची खूपच पडझड झालेली होती, पण त्या गडावरचं एक पुरातन शिवमंदिर मात्र अजून पण चांगल्या अवस्थेमध्ये होतं आणि ते निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं अजूनच सुंदर वाटत होतं. हिरव्यागार झाडीनं वेढलेलं ते शिवमंदिर होतं आणि त्या हिरव्या झाडीमध्ये त्या मंदिराचे जे काळे पाषाण होते ते एकदम पुरातन असल्याची साक्ष देत होते. आणि पावसाळ्यात तर तिथलं वातावरण एवढं जबरदस्त व्हायचं की ते सौंदर्य मी तुम्हाला शब्दात वर्णन करून सांगू शकत नाही. खरं तर त्या ठिकाणी याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा गेलो होतो, पण ती वेळ दिवसाची होती आणि आता 3:30 वाजत आलेले होते आणि त्यातच बाहेरचं वातावरण थोडंसं पावसाचं झालेलं होतं. त्यामुळं कदाचित सागर मला तिकडे जायला नको म्हणत असेल, पण मी कसं तरी सागरची समजूत घातली आणि मी त्याला बाटलीत उतरवलं आणि तो कसा तरी तिकडे जायला तयार झाला. आम्ही पटकन आमच्या घरातून बाहेर पडलो आणि सागरनं त्याची बाईक स्टार्ट केली. मी मागं बसलो आणि सागर त्याची बाईक घराच्या पाठीमागच्या रस्त्याने त्या फॉरेस्टच्या एरियाकडे न्यायला लागला. जवळजवळ 15 मिनिटात आम्ही एका फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एका मोठ्या गेटजवळ जाऊन पोचलो आणि आम्ही त्या गेटच्या बाजूलाच आमची गाडी लावली. आता आम्ही जसं आमची गाडी लावून त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गेटमधून आतमध्ये जाणार तेवढ्यात तिथल्या बाजूच्या केबिनमधून एक वॉचमन आमच्याकडे पळत आला आणि तो आम्हाला म्हणाला, मुलांनो आतमध्ये कुठं चाललं? तसं मी आणि सागर त्याला म्हणालो की आम्ही ते शिवमंदिर बघायला चाललो. तसा तो वॉचमन आम्हाला म्हणाला, अरे पण आता 5 वाजायला फक्त 1च तास बाकी आणि 1 तासाने हे गेट बंद होतं आणि तुम्हाला माहीत आहे ना 5 नंतर तिकडं जायला अजिबात अलाउड नाही. आणि आता सागर काही बोलायच्या आतच मी त्या वॉचमनला म्हणालो की आम्ही बऱ्याच वेळा याच्या आधी पण या शिवमंदिराकडे गेलेलो होतो, तुम्ही कदाचित आम्हाला ओळखत पण असाल. आणि असं सांगून मी त्या वॉचमनशी थोडीशी दोस्ती केली आणि मी त्याला आश्वासन दिलं की आम्ही 1 तासाच्या आत म्हणजे 5 वाजायच्या आतमध्ये त्या मंदिरामध्ये जाऊन लगेच परत येतो. तो वॉचमन बरेचसे आडेवेडे घेत होता, पण आम्ही कसं तरी त्याला समजावलं आणि आम्ही त्या गेटमधून आत शिरलो. आता आम्हाला 2-2.5 किलोमीटरचा प्रवास पायीच करावा लागणार होता. एव्हा ना आभाळ पण चांगलं दाटून आलेलं होतं. सागर मात्र थोडासा घाबरल्यासारखा दिसत होता. तसं मी सागरला थोडंसं डिवचलं आणि मी त्याला विचारलं, सागर घाबरलास की काय? तसा सागर म्हणाला, घाबरायचं काय नाही रे, पण आपण खरंच येऊ ना 1 तासात परत? आणि वरती बघ आभाळ पण किती भरले, पाऊस जर आला तर काय करायचं? तसं मी सागरला दिलासा दिला आणि मी म्हणालो, काही होत नाही रे, तू अजिबात घाबरू नकोस, माझ्या हातामध्ये तुझा हात दे. असं म्हणून मी सागरचा हात पकडला आणि आम्ही दोघेजण त्या पाऊलवाटेने वाट काढत काढत पुढं चाललो. रस्त्याच्या दुतर्फा चांगलीच झाडं वाढलेली होती. मोठ्या झाडांबरोबर छोट्या झुडपांची पण संख्या काही कमी नव्हती आणि आता वेगवेगळ्या विचित्र प्राण्यांची पक्ष्यांची आवाज जसं जसं आत जाईल तसं आमच्या कानावर पडायला लागले. खरं तर तो एक्सपिरियन्स खूपच थ्रिलिंग होता. आत जाताना आम्हाला खूपच भारी वाटत होतं, पण त्याबरोबर एक अनामिक भीतीसुद्धा आमच्या मनामध्ये दाटत चाललेली होती. आणि आता गप्पा मारत मारत हळूहळू आम्ही ती 2-2.5 किलोमीटरची पाऊलवाट संपवली आणि डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचलो. आणि त्यानंतर लागली ती एक अरुंद छोटी वाट, ज्या वाटेवरून फक्त एकच माणूस पुढे जाऊ शकत होता. आणि आम्ही त्या अरुंद पाऊलवाटेवरून त्या डोंगराची चढण चढायला लागलो. अधूनमधून सारखा छोटा मोठा पाऊस होत असल्यामुळं वाटेवर थोडासा चिखल होता, त्यामुळे तिथली वाट थोडीशी निसरडी होती. म्हणून आम्ही एकमेकांचा हात पकडून तोल सावरत आजूबाजूच्या झाडांचा आधार घेत वरती चाललेलो होतो. आणि आता आम्ही त्या पाऊलवाटेने पुढे जात असताना मला माझ्यासमोर एक रान कोंबडी दिसली. तसं मी सागरला म्हणालो, सागर पुढं बघितलेस का काय? तसं सागरनं पण ती रान कोंबडी बघितली आणि मी सागरला बघून डोळे मिचकावले आणि त्याला विचारलं, करायचा का कार्यक्रम? तसं सागर म्हणाला, अरे पण सापडेल का आपल्याला ती कोंबडी? तसं मी म्हणालो, अरे आपण दोघांनी पकडली तर सापडेल ना. असं म्हणून मी आता त्या रान कोंबडीचा पाठलाग करायला लागलो आणि आम्ही दोघेजण दोन्ही बाजूनी तिला अडवायचा प्रयत्न करत होतो. आणि त्या कोंबडीचा पाठलाग करण्याच्या नादात आम्ही आमची पाऊलवाट सोडून बाजूच्या झुडपामध्ये पळायला लागलेलो होतो. आणि ती कोंबडी आम्हाला पळवत पळवत जंगलाच्या भरपूर आतमध्ये घेऊन गेली आणि अचानक ती दिशेनाशी झाली. आम्हाला कळेच ना की अचानक ती कोंबडी कुठं गायब झाली. आम्ही दोघेजण इकडं तिकडं बघायला लागलो आणि त्यावेळी अचानक आमच्या कानावर ठक 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 असा आवाज यायला लागला.
तसं आम्ही तो आवाज कुठून येतोय याचा कानोसा घ्यायला लागलो. आणि आम्ही दोघांनी थोडंसं पुढं जाऊन बघितलं. तसं आम्हाला एक विचित्र दृश्य दिसलं. आम्हाला एक 50-60 वर्षाचा म्हातारा माणूस दिसला. तो म्हातारा माणूस आमच्याकडे पाठ करून उभा होता आणि त्याच्या समोरच्या बाजूला एक झाड होतं. आणि तो म्हातारा माणूस आपले हात मागं बांधून आपलं डोकं धडाधड त्या झाडावर आदळत होता. तो असं विचित्रपणे का वागत आहे तेच आम्हाला कळत नव्हतं. आणि त्यानं त्या झाडावर डोकं आदळल्यामुळं तो खाड खाड असा आवाज यायला लागलेला होता. आणि मी सागरला खुणावून विचारलं सुद्धा, सागर, हा म्हातारा इथं काय करतोय आणि तो असं का त्याचं डोकं त्या झाडावर आदळतो? तसं सागर मला म्हणाला, अरे जाऊ दे ना यार, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला उशीर होईल, चल पटकन इथून. तसं आम्ही पटकन माघारी फिरलो. आता माघारी फिरताना सागर पुढं होता आणि मी त्याच्या मागं होतो. पण माझ्या मनातलं कुतूहल मात्र काही केले कमी होत होतं. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतर मी अचानक मागं वळून बघितलं. पण आता त्या झाडाजवळ तो म्हातारा नव्हता. पण तो ठाक ठाक असा करून येणारा आवाज अजून पण चालूच होता. पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं आणि आम्ही पुन्हा कसं तरी त्या पाऊलवाटेवर येऊन पोचलो. आता आम्हाला गडबड करावी लागणार होती. आम्ही पुन्हा त्या पाऊलवाटेने वर चढायला लागलो आणि एक 10 मिनिटामध्ये आम्ही त्या गडाजवळ पोचलो. आणि आम्ही पळतच त्या गडाच्या मध्यभागी असलेल्या त्या शिवमंदिराजवळ गेलो. आणि जसं आम्ही त्या मंदिरामध्ये जाऊन पोचलो तसं अचानक रिमझिम पावसांच्या सरी बरसायला सुरुवात झाली. पहिल्यांदा आम्हाला वाटलं की हा छोटासा रिमझिम पाऊस असेल, पण प्रत्येक क्षणाला पावसाचा जोर वाढतच होता. आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तो पाऊस एवढा मुसळधार होता की आम्हाला एक 10 फूट लांबचं सुद्धा काही दिसत नव्हतं. आजूबाजूला पाण्याचा एक पांढरा पडदा तयार झालेला होता. तसं मात्र मी पण आतून चांगला चरकलो. आणि आता पावसामुळं सगळा रस्ता निसरडा होणार होता. सगळ्या रस्त्यावर चिखल होणार होता. त्यामुळं आम्हाला आता डोंगर उतरणं सुद्धा खूपच अवघड जाणार होतं. पण आता आमच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आम्ही आता देवळाच्या एका आडोशाला गेलो आणि पाऊस लवकर थांबायची वाट बघायला लागलो. सागर भीतीनं चांगलाच घाबरला होता. आणि एक 5 मिनिटं थांबल्यानंतर सागर मला म्हणाला, बघितलंस का, तुला याच्यासाठी नको म्हणत होतो यायला. आता जवळजवळ 4:45 वाजत आली. पाऊस अजून पण थांबलेला नाही. खालचं मुख्य गेट आता 15 मिनिटामध्ये बंद होईल. सांग आता काय करायचं. तसं मी सागरला म्हणालो, अरे सागर, टेन्शन घेऊ नकोस, थांबेल पाऊस. मी असं म्हणालो खरं, पण मनातून मला पण माहिती नव्हतं की आता पुढं नेमकं काय होणार आहे. जवळजवळ अर्धा तास तो पाऊस चालूच होता. एक अर्ध्या तासानंतर पावसाचा जोर थोडासा ओसरला. त्यावेळी बरोबर 5:15 वाजलेले होते. आम्हाला व्हायचा तो उशीर झालेलाच होता. अजून पण पावसाची बारीक रिमझिम चालूच होती. पण आता पूर्ण पाऊस थांबण्याची वाट बघण्यात काहीच अर्थ नव्हता. आम्हाला आता काही करून खाली उतरावंच लागणार होतं. आणि मी सागरला इशारा केला तसे आम्ही दोघेजण एकमेकांचा हात पकडून पुन्हा त्या मंदिरातून बाहेर पडलो. आणि हळूहळू आमचा तोल सावरत आम्ही त्या डोंगराची उतरण उतरायला लागलो. आणि आम्ही त्या डोंगराची निम्मी अर्धी उतरण हळूहळू उतरलो असेल तेवढ्यात आम्हाला समोर वाटेवर एक भयानक दृश्य दिसलं. आम्ही ज्या वाटेनं त्या डोंगरावरून खाली उतरत होतो त्याच वाटेवर कुणीतरी आमच्याकडे पाठमोर बसलेलं होतं. आम्ही हळूहळू त्या गोष्टीच्या जवळ गेलो तसं आमच्या लक्षात आलं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून मगाशी जंगलामध्ये आम्हाला जो म्हातारा दिसलेला होता तोच तो म्हातारा होता. त्याच्या अंगावरचे कपडे, त्याचे ते पांढरे केस बघून मी त्याला बरोबर ओळखलं होतं. आणि तो आमच्या रस्त्याच्या एकदम मधोमधच बसलेला होता. आम्ही आता त्याच्या एकदम जवळ गेलो आणि मी घाबरतच त्या म्हाताऱ्याला म्हणालो, बाबा, थोडीशी जागा द्या, आम्हाला खाली जायचं. तसं त्यानं अलगद आमच्याकडे वळून बघितलं आणि त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच त्याचा चेहरा बघितला. आणि त्याचा चेहरा बघून माझ्या पायातलं तर अवसानच गळालं. सागरच्या पण तोंडातून एक हलकीशी किंकाळी निघाली. कारण त्या म्हाताऱ्याला एकच डोळा होता आणि त्याच्या दुसऱ्या डोळ्याच्या जागी एक मोठा काळा खड्डा होता. त्यामध्ये डोळाच नव्हता. आणि तो त्याच्या एकाच डोळ्याने किलकिली नजर करून आमच्या दोघांकडे बघायला लागला. पण तो आम्हाला काहीच बोलला नाही. आणि थोड्या क्षणामध्ये त्यानं आपलं तोंड पुन्हा पुढच्या बाजूला वळवलं आणि तो उठून तरातरा आमच्या पुढं चालायला लागला. आम्हाला तो नेमकं काय करतोय तेच कळत नव्हतं. तो तरातरा चालत आमच्यापासून एक 20-25 फूट पुढे गेला आणि त्यानं बाजूच्या झुडपातून एक मोठी कुदळ काढली. तसं मात्र माझ्या आणि सागरच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण वेळ रात्रीची होती आणि त्यात हा विचित्र म्हातारा आमच्या समोर आलेला होता. आणि आता जशी त्यानं कुदळ हातात घेतली तसं मात्र आम्हाला वाटायला लागलं की तो आता त्या कुदळीनं आमच्यावर हल्ला करतोय की काय. आणि आम्ही घाबरून तसंच जागेवर थांबलो. त्यानं ती कुदळ हातात घेतली आणि त्यानं काही क्षणच आमच्याकडे एकदम विचित्र नजरेने बघितलं. त्यानंतर तो रस्त्याच्या एकदम मध्यभागी आला आणि तो जोरजोराने घाव घालून त्या रस्त्याच्या मधोमध काहीतरी खोदायला लागला.
आम्हाला हे सगळं काय चाललंय तेच कळत नव्हतं. खरं तर आम्हाला कसं तरी तिथून सटकायचं होतं, पण तो म्हातारा त्या पाऊलवाटेच्या एकदम मधोमधच खोदत असल्यामुळं आम्हाला तिथून पुढं पण जाता येत नव्हतं. आम्ही दोघांनी घाबरून एकमेकांचा हात घट्ट पकडलेला होता आणि आम्ही विस्पारलेल्या नजरेने तो म्हातारा नेमकं काय करतो हे बघत होतो. त्यानंतर एक 5 मिनटं तो अंगातल्या ताकदीनिशी खणायला लागला आणि अचानक त्याच्या कुदळीचा घाव कसल्या तरी पोकळ जागी लागला. त्याचा एक आवाज आम्हाला आला आणि अचानक त्यानं जशी कुदळ वर उचलली तसं त्याच्या कुदळीसोबत एक मानवी कवटी वर आली. त्या कवटीमध्येच ती कुदळ घुसलेली होती. तसं मात्र मी आणि सागर जोरजोराने किंचाळायला लागलो आणि आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. तसा तो माणूस त्या कुदळीबरोबर आलेल्या कवटीकडे बघून एकदम विचित्रपणे हसायला लागला. त्यानंतर त्यानं आपल्या दुसऱ्या हातानं त्या कुदळीला लागलेली ती कवटी बाजूला काढून फेकली आणि तो पुन्हा जोरजोराने त्याच ठिकाणी खोदायला लागला. आम्हाला आता कळलं होतं की हे प्रकरण काहीतरी वेगळं आहे. आपल्याला काही करून पटकन इथून सटकावं लागेल. पण आता तो माणूस आमच्या एकदम समोर असल्यामुळं ते पण करणं शक्य नव्हतं. पण तसं सागर माझ्या कानाजवळ आला आणि तो मला म्हणाला, विपुल, तो माणूस पुढं खोदतोय तोपर्यंत आपण एकदम विजेच्या चपळाईनं त्याच्या बाजूनं पळत पुढं जाऊ. तसं मला पण सागरचं म्हणणं पटलं आणि आम्ही दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला आणि आम्ही हळूहळू पावलांचा आवाज न करता त्या म्हातारा खोदत असलेल्या खड्ड्याच्या एकदम जवळ जाऊन पोचलो. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही आमची एक चोरटी नजर त्यानं खणलेल्या खड्ड्याजवळ टाकली. त्यावेळी आम्हाला दिसलं की त्या खड्ड्यामध्ये बरीच मानवी कंकाळं पडलेली होती. त्यावेळी पण माझी किंकाळी माझ्या गळ्यामध्ये येऊन थांबलेली होती, पण मी माझं तोंड माझ्या डाव्या हाताने दाबलं. आता जसं आम्ही त्या खड्ड्याजवळ आलो तसं आम्ही वाऱ्याच्या वेगाने त्या खड्ड्यावरून जोरात उडी टाकली आणि आम्ही पलीकडच्या बाजूला पळत सुटलो. आता आम्ही मागं बघायला अजिबात तयार नव्हतो. आम्ही मनात ठरवलं होतं की काही झालं तर मागं वळून बघायचं नाही. आम्ही फक्त वाऱ्याच्या वेगाने पळत होतो आणि आता पळता पळता आमचा पाय बऱ्याच ठिकाणी घसरत होता. आम्ही पडत होतो, पण आम्ही पुन्हा उठत होतो आणि जीवाच्या आकांताने पळत होतो. कसं तरी पळत पळत एक 10 मिनिटात आम्ही त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गेटजवळ आलो. एव्हाना गेट बंद झालेला होता, पण आम्ही आता जंगलातून येऊन जोरजोराने गेट वाजवायला लागलो. तसा त्या गेटच्या बाजूच्या केबिनमधला तो वॉचमन आला आणि त्याने गेट उघडलं. तसं आम्ही वाऱ्याच्या वेगाने ते गेटमधून बाहेर पडलो. त्या वॉचमननं पुन्हा तो गेट लावला. आमच्या दोघांना खूपच धाप लागलेली होती आणि त्या गेटमधून बाहेर पडलो की आम्ही दोघेजण मटकन खालीच बसलो. तसं तो वॉचमन आम्हाला ओरडायला लागला, तुम्हाला मी जातानाच सांगितलं होतं ना की वेळ खूप झाला आहे, तुम्ही आतमध्ये जाऊ नका. उद्या तुम्हाला काय झालं असतं तर ते सगळं माझ्यावर आलं असतं. पण तुम्हाला एवढं घाबरायला काय झालं? पण आम्ही काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. तसं तो केबिनमध्ये गेला आणि त्यानं एक पाण्याची बॉटल आणून आमच्या दोघांकडे दिली. त्या बॉटलमधलं थोडंसं पाणी आम्ही दोघे पण पिलो आणि एक 5 मिनिटानंतर आम्ही थोडंसं नॉर्मल झालो. त्यानंतर आम्ही त्या वॉचमनला आमच्यासोबत आतमध्ये घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि तो प्रसंग सांगितल्यानंतर मीच त्या वॉचमनला विचारले, वॉचमन काका, खरं तर आमचा या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण आज आम्ही जे बघितलं होतं ते खूपच विचित्र होतं. त्या जंगलामध्ये आम्ही जो म्हातारा माणूस बघितला होता तो खरंच आहे का ते काही वेगळं आहे? तसा तो वॉचमन आम्हाला सांगायला लागला, या जंगलामध्ये पूर्वी 3-4 घरं होती. ती लोक पहिल्यापासूनच इथं राहत होती आणि जंगलातच राहत असल्यामुळं त्यांचं जंगलातल्या प्राण्यांशी नातं चांगलंच जोडलेलं होतं. पण बऱ्याच वेळा जंगलामध्ये प्राण्यांच्या शिकारीसाठी तस्कर यायचे. त्यावेळी ती 3-4 घरातली लोक त्या तस्करांना खूपच विरोध करायचे. त्यांचं म्हणणं होतं की तस्करांनी जंगलातल्या प्राण्यांची शिकार करू नये. पण तस्कर मात्र पैसा कमवण्यासाठी इल्लिगलपणे त्या प्राण्यांची शिकार करायचे. आणि एक दिवशी त्यांच्यात तुफान हाणामारी झाली आणि त्या भांडणामुळं त्या जंगलात राहणारी ती 3-4 घरातली माणसं पण कुठेतरी पळून गेली. पण एक माणूस एकटाच तिथं राहत होता आणि तो एकटाच तिथं राहून त्या तस्करांना विरोध करत होता. आणि एक दिवशी रात्री जंगलातून बंदुकीचा आवाज आला आणि दुसऱ्या दिवशी तो माणूस मृतावस्थेत सापडला. त्याला कुणीतरी गोळी घातलेली होती. सगळ्यांच्या लक्षात प्रकरण आलेलं होतं की त्या तस्करांनीच त्याचा काटा काढलेला होता. पण ज्या दिवशी त्या तस्करांनी त्या माणसाचा गोळी घालून खून केला त्या दिवसापासून आमच्या कानावर बऱ्याच घटना यायला लागल्या. बऱ्याच लोकांना त्या माणसाचा आत्मा त्या जंगलामध्ये दिसत होता आणि त्यामुळे शासनाने संध्याकाळी 5 नंतर त्या जंगलामध्ये प्रवेश बंद करून टाकला. त्यावर मी त्या वॉचमनला विचारलं की काका, त्या माणसाची दुश्मनी तर तस्करांबरोबर होती, मग त्यानं आज आम्हाला का भीती घातली? तसं त्या वॉचमननं मला विचारलं की तुम्ही एखाद्या प्राण्याला त्रास वगैरे द्यायचा प्रयत्न तर नाही ना केला? तसं माझ्या लक्षात तो रानकोंबडीचा प्रसंग आला आणि मी त्या वॉचमन काकाला म्हणालो, हो काका, आम्ही एक रानकोंबडी पकडण्याचा प्रयत्न केला होता. तसं काका म्हणाले, हो मग तेच झालं ना, तुम्ही त्या कोंबडीला त्रास द्यायचा प्रयत्न केला
आणि त्याच्यामुळेच कदाचित त्या आत्म्यानं तुम्हाला त्याचं अस्तित्व दाखवलं असेल. तुमचं नशीब चांगलं की तुम्ही जिवंत इथून बाहेर पडलात. आता पुन्हा कधी रात्री इकडं अजिबात फिरकू नका. आम्ही आता पटकन आमची बाईक स्टार्ट केली आणि आमची बाईक आम्ही घराकडे पळवायला लागलो. पण आता घरी पोचेपर्यंत आमच्या तोंडातून एक चकार शब्दसुद्धा निघाला नाही.